तर जाऊ दे। तर बारामतीचा आर्थिक विकास झाला, मात्र सामाजिक विकास झाला नाही। राज्याच्या निधी बारामतीला वळून विकास दाखवला जातोय असं लक्ष्मण हाकेंनी म्हणत लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर टीका केली आहे। अजितदादांनी राजीनामा द्यावा आणि बारामतीचा नगराध्यक्ष व्हावं असं हाकेंनी म्हटलंय। ठीक आहे, बारामतीचा करा विकास। बारामतीचे नेते आहेत अजितदादा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। बारामतीला 3000 कोटी रुपये आणले असं म्हणताना लाज वाटली पाहिजे अजितदादा पवारांना। दुसऱ्या शहरामध्ये नगरपालिकेचा प्रचार करायला जाणार नाहीत का अजितदादा पवार? तिथं काय सांगतील? तिथल्या नगरपालिकेला किती विकास निधी आणला तिथं सांगतील का 3000 कोटी रुपये? महाराष्ट्राचा निधी वळवून जर बारामतीमध्ये आणला जात असेल आणि रस्त्याच्या लेअरवर लेअर टाकला जात असेल आणि तो विकास रोल मॉडेल म्हणून देशभर दाखवला जाणार असेल, धिक्कार करतो अशा गोष्टी। तर ताजलँड हॉटेल बाहेर आज ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलेलं होतं। भाजप आणि ठाकरेंच्या संघटनेचा वाद चिघळलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना फसवून भाजपा संघटनेत घेत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। चुकीच्या पद्धतीनं मुंबई आणि इतर हॉटेलमध्ये भाजपाकडून संघटना स्थापन करत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। अनिल परब शिवसैनिक आणि ताजलँड प्रशासनाची बाचाबाची यावेळेला झाल्याचं पाहायला मिळतं। भिकाऱ्यासारखी वागणूक देत आहे, कोपऱ्यात बसून किती दिवस असे ठेवणार? आणि हे काय तुमच्याबरोबर कायमचे असणार आहेत काय? ज्या दिवशी येऊ ना पुढच्या गेटने आतमध्ये तुम्हाला खांद्यावरच घेऊन जाऊ। ही जागा आहे का इकडे बसवायची त्यांची? काय एवढी छोटीशी केबिन नाही तुमच्याकडे कॉन्फरन्स रूम दुसरा? अरे ऐके ना, बोल ना, तोंड ऐके ना, आले होते का तुमच्या जागेवर होते ते? तोंड ऐके ना, बोल ना। त्यांच्याशी बोलत आहे, मार खाती उगीच। मी तुम्हाला का बोलवलं? तुम्ही सांगितलं। बरोबर सर। हे काय आम्ही काय भिकारी आहोत का की कोपऱ्यात बसवायला? आम्हाला हे माहिती सांगतो तुम्हाला, हे स्वतःला शाळे समजतात काय? एक आपण पाहिलं असेल दुसरी एक छोटासा गट घुसायचा प्रयत्न करतो तिकडच्या जे आमचे कामगार आहेत, कामगार सेनेतले, त्यांच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करतो, सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आम्ही मोडून काढू। तर अहिल्यानगरात शरद पवारांच्या हस्ते माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं। पवारांनी सर्जेराव निमसे यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचं कौतुक केलं। यावेळी पवारांनी महाविद्यालयीन जीवनातील स्वतःच्या गणित विषयाचा किस्साही सांगितला। निमसे सरांचाही सन्मान। माझं गणित अतिशय कच्चं, मी कधी कॉलेजमध्ये गणिताच्या आसपास राहिलो आणि बिझनेस मॅनेजमेंट हा पर्याय हे कळल्याच्या नंतर पुण्याच्या मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली। पण गणित या विषयाच्या संबंधी अतिशय मोठं योगदान सर्जेराव निमसेंनी गेली 40 वर्षे। तर माझं शरद पवार साहेबांवर प्रेम झालं गेलं गंगेला मिळालं असं अजित पवार यांनी म्हटलंय। बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं। अनेक खासदारकीला असं झालं, आमदारकीला असं झालं, तुम्ही अवघीच तसलं काही सांगू नका। शेवटी सगळे आपलेच मतदार आहेत। हे काय झालं, एका बाजूला आदरणीय पवार साहेब, एका बाजूला पवार अजित पवार, बारामतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना। का काहींचं प्रेम साहेबांवर नसावं? असलं पाहिजे। माझंही प्रेम आहेच ना, पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळं हे इतकं बारीक, हे फार चुकीचं आहे। आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना, एकमेकाला आधारच। मला सुरुवातीला निवडून द्यायला पवारसाहेबच कारणीभूत आहे ना, काय वर्ण पटकलो का मी? तर सोलापुरातील अकलूज नगरपालिका राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। सोलापूरचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे। नगराध्यक्ष पदासाठी दिव्यांनी रास्ते यांचं नाव जे आहे ते निश्चित करण्यात आलं। आज कैलासवासीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी पद्मजादेवी मोहिते पाटील आणि युवा नेते धवलसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी उर्वशी राजे मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पक्षामध्ये आज प्रवेश झालेला आहे। उद्याची नगरपालिकेची अकलूजची नगरपरिषदेची निवडणूक ही त्यांच्या नेतृत्वामध्ये लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतलेला आहे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट रास्ते म्हणून निश्चित झालेले आहेत। तर बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी पहिल्या नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल झालेला आहे।
बसपाचे काळूराम चौधरींकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपस्थित होते। दर 2 दिवसाला अपघात होतोय त्या बारामतीत, ज्या बारामतीत दादा म्हणतात करोडो रुपये निधी आणला, फुटपाथ मोठे आणि रस्ते बारीक झालेले आहेत। बरं, ह्या रस्त्यावरती गरीब माणूस जेवू शकत नाही, गरीब माणूस त्या रोडवरती झोपू शकत नाही, झोपला तर अजितदादाच्या मलिदा गँगच्या सलमान खान त्यांना सोडत नाहीत। आणि दादा जर 97 लाख रुपयाचं संडास बारामतीत बांधत असतील तर अशा त्या असल्या विकास बारामतीकरांना नको आहे, जो बारामतीकरांच्या जीवावर उठलाय। सध्या राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत। अशातच बिग बॉस फेम अभिजित बुचकुले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। बुचकुलेंनी सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी मला नगराध्यक्ष बनवू द्या असं आवाहन देखील जनतेला केलं। पण ठासून मी तुम्हाला सांगतो, हे नगराध्यक्ष पद माझ्या पदरामध्ये टाका। तुमचा सातारा खऱ्या अर्थानं मी सितारा करून दाखवतो। हा सातारा आता तरी माझ्या हातात द्या, तुमच्यासाठी लढतोय मी। त्यात माझा स्वार्थ काय तुम्ही मला सांगा। नाहीतर मी एवढं पुण्यामध्ये राहत असतो, पण माझं साताऱ्यातलं सातारकर म्हणून मी नाव माझं कधीही घालवलेलं नाहीये। माझा आधार इथला आहे, माझं वोटिंग इथलं आहे आणि मी सातारकर आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि साताऱ्याचा खरा सितारा मी आहे। आता मला साताऱ्याला सितारा करायचा आहे। तर आता बातमी आहे पुण्यामधून। पुण्यात भोंदूगिरी करून 14 कोटींची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। वेदिका पंढरपूरकर, कुणाल पंढरपूरकर आणि दीपक खडकेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। वेदिका पंढरपूरकर आणि दीपक खडकेचा अंतरिम जामीन अर्ज जो आहे तो नामंजूर करण्यात आला। तर कांदिवली पूर्वमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्ती संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। 15, 16 आणि 17 नोव्हेंबरला हा कार्यक्रम पार पडेल। या कार्यक्रमात महाराष्ट्र आणि देशभरातील संत सहभागी होतील। यावेळी 50 वेगवेगळ्या भजन मंडळांची ही स्पर्धा यावेळेला होणार आहे। 15, 16, 17 नोव्हेंबर हे 3 दिवस या ठिकाणी सावित्रीबाई फुले मैदानावर तुकाराम महाराजांच्या 375व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त भक्ती संगमाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। 50 वेगवेगळ्या भजनी मंडळांच्या स्पर्धा या ठिकाणी सतत 3 दिवस होणार आहेत। सनातन को नहीं मानने वालों को तो बहुत बड़ी चपराक आज बिहार में मिली है। इतने अच्छे प्रसंग के ऊपर ऐसे असनाती लोगों का जिक्र करना भी गलत है।